नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी आलेली आहे. कांद्याच्या भावात वाढ होणार का? कधी, किती आणि कशामुळे होणार? आणि त्याचबरोबर मित्रांनो, एकंदरीतच कांदा व्यापारी मनोज जैन, कांदा निर्यातदार यांचं काय म्हणणं आहे? त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी सभापती लासलगाव बाजार समितीचे यांचं काय म्हणणं आहे? त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेत आहोत. स्क्रीनवर अत्यंत महत्त्वाची बातमी असल्याकारणे बघतच आहात. एकंदरीतच महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत नक्कीच बघावे ही विनंती आहे. बघू शकता मनोज जैन, कांदा निर्यातदार लासलगाव यांचं म्हणणं काय बघू शकता. बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशात मोठ्या प्रमाणात भारतीय कांद्याची निर्यात केली जात होती. मात्र तेथील राजकीय अस्थिरता तसेच आखाती देशातील मागणी घटल्याने भाव घसरत आहे. निर्यातीसाठी केंद्राने विशेष लक्ष द्यावे. मनोज जैन, कांदा निर्यातदार लासलगाव या ठिकाणचं यांचं म्हणणं आहे. एकंदरीतच कैलास जाधव, कांदा उत्पादक पिंपळगाव नजीक शेतकरी बांधवांचं काय म्हणणं आहे बघू शकता. 4 एकरात लाल कांद्याचे पीक घेतले आहे. लासलगावात 900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. यातून उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाले आहे. सरकारने किमान 1000 रुपये कांद्याला अनुदान दिले पाहिजे, शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे. परंतु बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशात मोठ्या प्रमाणात भारतीय कांद्याची निर्यात केली जात होती. मात्र तेथील राजकीय अस्थिरता तसेच आखाती देशातील मागणी घटल्याने भाव घसरत आहे. निर्यातीसाठी केंद्राने विशेष याकडे लक्ष दिलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. लासलगाव बाजार समितीचे सभापती डी.के. जगताप यांचं म्हणणं काय बघू शकता. लासलगावसह जिल्ह्यातील मोठी आवक होत असताना दररोज भावात घसरण होत आहे. कांदा निर्यात आणि योग्य भावासाठी केंद्रासह राज्य सरकारने पाठपुरावा सुरू आहे असं यांचं म्हणणं आहे. परंतु वस्तुस्थिती त्यावर काही परिणाम बघायला भेटत नाही. त्यावर काही उत्तर किंवा निर्णय होताना दिसत नाही आहे. वस्तुस्थिती आहे. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर व्हिडिओ पुढील येण्याची माहिती पूर्ण कांदाबद्दलचे अपडेट्स होतोपर्यंत तेच थांबतो आहे. जे महाराष्ट्र धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.